रात्र गडद झाली होती. लाल महालातील दिव्यांचा प्रकाश हा शांतपणे दिसत होता आणि तो दीप शांतपणे तेवत होता. राजमाता जिजाऊ आई जगदंबेची भवानी मातेची आराधना करत बसल्या होत्या. तेवढ्यात तरुण शिवबा तिथे येतो आणि आऊसाहेबांच्या चरणी मस्तक ठेवतो. शिवबा म्हणतात, आईसाहेब, आपल्या या भूमीवर आपल्या लोकांवर अन्याय का होतो? शेतकऱ्यांच्या घामाला किंमत का नाही? माता भगिनींच्या सन्मानाची शाश्वती नाही. हा अंधार कधी दूर होणार? यावर आऊसाहेब शिवरायांच्या डोक्यावर मायेने प्रेमाने हात ठेवतात आणि त्यांना म्हणतात, शिवबा, अंधार हा आपोआप दूर होत नाही. यासाठी एखादा सूर्य उगवावा लागतो आणि हा सूर्य तुम्हीच होणार आहात. शिवबाच्या डोळ्यात तेज चमकले आणि शिवबा म्हणाले, आईसाहेब, तुमची जर आज्ञा असेल तर मी या भूमीसाठी, या जनतेसाठी स्वतःचे प्राणही त्यागायला तयार आहे. माझे प्राण गेले तरी चालतील, परंतु माझ्या जनतेच्या, माझ्या रयतेच्या डोळ्यात अश्रू येऊ देणार नाही. हे ऐकताच आऊसाहेबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि त्या म्हणाल्या, लक्षात ठेव बाळा, तलवार उचलणे सोपे असते, परंतु न्यायासाठी चालवणे कठीण असते. नेहमी आपल्या रयतेचा आधार हो, धर्माचे रक्षण कर, स्त्रीचा सन्मान राख, स्वार्थासाठी नव्हे तर लोक कल्याणासाठी जग. यावर शिवबांनी दोनही हात जोडले आणि आऊसाहेबांना ठामपणे सांगितलं, आऊसाहेब, मी या धरणीवर आपल्या रयतेचं राज्य निर्माण करीन. समतेचं, बंधुभावाचं आणि प्रेमाचं नातं माझ्यामध्ये आणि माझ्या रयतेमध्ये निर्माण करेन. मी नेहमी त्यांचं रक्षण करेन, त्यांचा आधार होईल. आजपासून माझ्या या जीवनाचं जीवनव्रत म्हणजे हिंदवी स्वराज्य आणि हिंदवी स्वराज्यच असेल. यावर आऊसाहेब आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक होतात आणि प्रार्थना करू लागतात, आई भवानी, माझ्या शिवबाला सामर्थ्य दे. त्याच्या हातून धर्म, न्याय आणि समतेचे हिंदवी स्वराज्य स्थापन होऊ दे. त्याच्या तलवारीला पराक्रम लाभू दे, परंतु हृदयातील करुणा कधीच कमी होऊ देऊ नकोस. दुसऱ्या दिवशी शिवबा आपल्या निष्ठावान मावळ्यांना घेऊन सह्याद्रीच्या कुशीत असणाऱ्या रायरेश्वराच्या मंदिरात पोहोचले. सह्याद्रीचा तो वारा शांतपणे वाहत होता. ढगांची दाटी त्या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर झाली होती. झुळझुळ वाहणारा तो शांत झालेला वारा अचानक शिवबांना साथ घालत होता या स्वराज्याच्या स्वप्नांची. जाताना वाटेत ओसाड झालेली गावं, उद्ध्वस्त झालेली देऊळं पाहून शिवबांचं मन अगदी पिळवटून निघालं होतं. मनामध्ये करुणा घेऊन महादेवाच्या त्या मंदिरामध्ये शिवबा उभे राहिले. समोर होती ती तेजस्वी महादेवाची पिंड आणि त्यासमोर उभा असलेला 16 वर्षाचा हा ओजस्वी तरुण, ज्याच्या हृदयामध्ये स्वराज्याचं स्वप्न हे धगधगत होतं नव्हे तर ते ज्वलंतपणे उभं टाकत होतं. रायरेश्वराच्या त्या महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केला स्वतःच्या रक्ताचा आणि शपथ वाहिली हिंदवी स्वराज्याच्या उभारणीची. निष्ठावान मावळ्यांनीही त्यांना साथ दिली आणि एकच जयघोष झाला, हर हर महादेव, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी या नाऱ्यांनी अवघा सह्याद्री दुमदुमून निघाला. या गर्जनेने अवघा सह्याद्री जागा झाला, अवघा मावळ जागा झाला. इतकंच नव्हे तर महाराष्ट्राचा स्वाभिमान जागा झाला आणि या इतिहासाने देखील नवा इतिहास लिहायला सुरुवात केली. आणि तो इतिहास म्हणजे जिथे जिजाऊंचे संस्कार आहेत तिथे शिवबाचा संकल्प आहे. जिथे जिजाऊंचे संस्कार आहेत तिथे माझ्या शिवबाचा संकल्प आहे आणि जिथे शिवबांचा संकल्प आहे तिथे हिंदवी स्वराज्याचा विजय आहे. हिंदवी स्वराज्याचा विजय आहे. बोला, जय भवानी, जय शिवाजी.